Hmm. So we discussed that what exactly the formula for E bar due to various types of charge distributions. मग E बारचा फॉर्म्युला आपण बघितला, पॉइंट चार्ज मुळे असा असतो, लाईन चार्ज मुळे असा असतो, सरफेस चार्ज मुळे असा असतो आणि व्हॉल्यूम चार्ज मुळे असा असतो. आणि आपण काय डिस्कस केलं? पॉइंट चार्जच्या बाबतीत क्यू देतात, सरफेस लाईन चार्जच्या बाबतीत रोएल तुम्हाला देतील, सरफेस चार्जच्या बाबतीत रोएस तुम्हाला देतील आणि व्हॉल्यूम चार्जच्या प्रॉब्लेम किंवा डेरिव्हेशनच्या बाबतीत रोव्ही तुम्हाला देतील. आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला ई बार शोधा असं सांगतील, डिराईव्ह करा किंवा किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आता याच्यामध्ये 4πε0 कॉन्स्टंट आहे, इथे कॉन्स्टंट आहे, इथे कॉन्स्टंट आहे, सेमच कॉन्स्टंट. आणि आर आणि ए आर कॅप कसा मिळवायचा हे तुम्हाला मी सांगितलंय. फक्त राहिला प्रश्न काय, डीएल कसा शोधायचा. 3 डीएल असतात प्रत्येक कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये, 3 पैकी एक निवडायचा. तो कसा निवडायचा सांगितलं. डीएस 3 असतात प्रत्येक कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये, त्यापैकी एक आपल्याला घ्यावा लागतो. डीएस एक्स बार घ्या किंवा डीएस वाय, पण कोणता घ्यायचा. तुमचा सरफेस ज्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये, तो सरफेसचा फॉर्म्युला घ्यायचा. आणि डीव्हीला तर काय फॉर्म्युला, तुम्ही एकच फॉर्म्युला आहे, तो काय 3 डायरेक्शनला 3 फॉर्म्युला नाही, एकच फॉर्म्युला असतो. ठीक आहे. तर असं एवढं सोपं आहे. त्याच्यानंतर आपण आता डिस्कस केलं की हे डेरिव्हेशन तुम्ही स्वतः करायचंय. तुम्हाला मी एक व्हिडिओ पाठवलाय आणि मला तुम्ही ते एक्सप्लेन करायचं हे डेरिव्हेशन कसं आलं. ठीक आहे. शेवटला फॉर्म्युला काय आहे त्याचा, E bar due to line charge, infinite line charge, formula is E bar equal to rho L upon 2πε0 R AR cap. हा आपण R कसा लिहितो, हा रेफरन्स बुक मध्ये असं लिहितात. आपण कसं लिहायचा, R आणि इथं लिहायचा AR cap. आता ह्या डेरिव्हेशन मध्ये सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम अज्युम करून डेरिव्हेशन केलेलं आहे. म्हणजे इन्फानाइट लाईन चार्ज अशी आहे, झेड ऍक्सिस वर तुमचा चार्ज दिलाय असं त्यांनी डेरिव्हेशन मध्ये सांगितलंय. चार्ज कसा आहे, असा चार्ज आहे आणि तुम्हाला सांगितलंय की तुमचा पॉइंट समवेअर इथं आहे. सपोज हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे आणि तुमचा पॉइंट पी इथं आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स अज्युम केलेत. आता सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टमचं डेरिव्हेशन आहे. तर त्याचा आर हाय आणि 0 असे या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स अज्युम केलेले. ठीक आहे. आणि हाफ, ठीक आहे. थोडक्यात तुमचा चार्ज कुठे आहे, याच्यावर आहे, झेड ऍक्सिस वर दिलेला आहे. आणि ह्या झेड ऍक्सिस वर चार्ज आहे, म्हणजे निगेटिव्ह झेड ऍक्सिस वर सुद्धा चार्ज आहे असं अज्युम केलेलं आहे. ठीक आहे. तर मग त्यांनी काय केलंय की आता फॉर्म्युला आपल्याकडे कुलम्स लॉचा आहे. मग कुलम्स लॉ मध्ये काय असतं, पॉइंट चार्ज. कुलम्स लॉ कोणासाठी असतो, फक्त पॉइंट चार्ज साठी असतो. तर मग ह्या टोटल चार्ज, लाईन चार्ज आहे ते अजून काय केलंय का, दिस टोटल लाईन चार्ज इज मेड अप ऑफ स्मॉल स्मॉल डीक्यू. ठीक आहे. ही लाईन चार्ज कशाची बनलेली आहे, असंख्य पॉइंटची बनलेली. प्रत्येक पॉइंटवर एक चार्ज आहे, तो डीक्यू एवढा आहे असं आपण अज्युम केलंय. म्हणजे इथं एक डीक्यू आहे, इथं एक डीक्यू आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. ठीक आहे. तर मग एका डीक्यू मुळे इथं इंटेन्सिटी किती, या पॉइंटला इंटेन्सिटी किती, मग ते आर बारने दाखवलं आपण डिस्टन्स वेक्टर त्या पॉइंटचा ह्या डीक्यू पासून, आणि हा ए आर कॅप झाला. ठीक आहे. तर मग एका डीक्यू मुळे इथं इंटेन्सिटी किती तयार होईल, डीई तयार होईल, डिफरन्शियल इंटेन्सिटी तयार होईल. कळतंय का. टोटल लाईन चार्ज एका वेळेस अज्युम नाही केला, त्या टोटल लाईन पैकी एक डीक्यू फक्त अज्युम केला थोड्या वेळ. त्या डीक्यू मुळे किती इंटेन्सिटी तयार झाली, डीई बार, कुठं, ह्या पॉइंट पी ला. ठीक आहे. तर मग या एका डीक्यू मुळे एवढी डिफरन्शियल इंटेन्सिटी तयार झाली. तर टोटल क्यू मुळे किती तयार होईल, याचं इंटिग्रेशन घ्यायचं. डीक्यूचं इंटिग्रेशन जर घेतलं तर क्यू येतो की नाही. तसंच डीई बारचं इंटिग्रेशन घेतलं तर तुम्हाला काय मिळेल, ई बार मिळेल. म्हणजे ई बार काय असेल, टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी ड्यू टू टोटल लाईन चार्ज विच इज सपोज टू बी ऑन झेड ऍक्सिस. कळतंय. असं डेरिव्हेशन मी तुम्हाला आज दिलंय ग्रुपवर, ते बघा एकदा आणि स्वतः लिहून बघा. you will find that the final formula for E bar due to line charge is infinite line charge which is on z axis rho l upon 2 pi epsilon 0 r ar cap. तर हे डेरिव्हेशन तुम्ही स्वतः नोटबुक मध्ये लिहून बघा, वाचून. ठीक आहे. व्हिडिओ पण तुम्हाला पाठवलाय. आता पुढचं डेरिव्हेशन काय आहे, हे एक्झाम मध्ये येतं बरं का, प्रत्येक वेळेस एक्झाम मध्ये येतच. हे जर नाही आलं तर पुढचं डेरिव्हेशन येतं. कोणतं येतं,
हे डेरिव्हेशन येतं ई बार ड्यू टू इन्फानाइट सरफेस चार्ज. ठीक आहे. आता सरफेस चार्ज कुठं अज्युम केलेला आहे डेरिव्हेशन मध्ये? सरफेस चार्ज कुठं अज्युम केलाय? एक्स वाय ऍक्सिस, एक्स वाय प्लेन मध्ये बघा. हा सरफेस चार्ज इथंच या पूर्ण या सरफेसवर चार्ज आहे असा. हे बघा हा सरफेस आहे असा एवढा. हा इन्फानाइट आहे, इकडे इन्फानाइट आहे, इकडे ह्या डायरेक्शनला इन्फानाइट आहे, आणि इकडे इन्फानाइट आहे, आणि इकडे इन्फानाइट आहे. समजतंय का नाही? असा इन्फानाइट आहे. आणि त्या इन्फानाइट सरफेस चार्ज मुळे इन्फानाइट सरफेस चार्ज एक्स वाय प्लेन मध्ये अज्युम केलाय. एक्स वाय प्लेन म्हणजे काय? सपोज असं असेल, सपोज इकडे बघा एक्स वाय आणि झेड जर असेल तर हा एक्स वाय प्लेन झाला, हा एक्स झेड प्लेन झाला. कळते की नाही? ते आपण एका लेक्चर मध्ये घेतलेलं आहे. तर एक्स वाय प्लेन मध्ये सरफेस चार्ज आहे असं अज्युम केलंय. तुमचा अननोन पॉईंट जिथं ई बार शोधायचा आहे, ई बार तुम्हाला शोधायचा आहे. कुठे शोधायचा आहे? एका पॉइंटला, आणि तो पॉइंट झेड ऍक्सिस वर अज्युम केलेला आहे. ठीक आहे. आणि तिसरं ऍझम्पशन काय? तिसरं ऍझम्पशन, 3 ऍझम्पशन आहे या डेरिव्हेशन मध्ये आणि मागच्या डेरिव्हेशन. तिसरं ऍझम्पशन काय? का हा सरफेस चार्ज छोट्या छोट्या डीक्यूचा बनलेला आहे. हा एक डीक्यू, इथे एक डीक्यू असेल, इथे एक डीक्यू, इन्फानाइट डीक्यू. असं का करावं लागलं तिसरं ऍझम्पशन? कारण ई बारचा जो फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे तो कुलम्स लॉ पासून मिळाला, आणि कुलम्स लॉ फक्त पॉइंट चार्ज साठी काम करतोय. मग डीक्यू कुठे आहे? एका पॉइंटला आहे. ठीक आहे. ह्या डीक्यू मुळे, आता इथं डीक्यू बघा, हा छोटा डीक्यू घेतलाय त्यांनी. या डीक्यू मुळे इथं इंटेन्सिटी किती असेल ह्या डीक्यू मुळे? तर ती डीई बार असेल. स्मॉल असेल ना डिफरन्शियल इंटेन्सिटी. ठीक आहे. एका डीक्यू मुळे एवढी, तर मग सगळ्या क्यू मुळे, सगळ्या टोटल चार्ज मुळे किती असेल याचं इंटिग्रेशन घ्यायचं. कळतंय का नाही? समजतंय? आणि हा आर बार कसा मिळवायचा? याचे कोऑर्डिनेट्स अज्युम केलेत. ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय अज्युम केले? आर, फाय, आणि याला सुद्धा सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम वापरलेली या डेरिव्हेशनला, आर फाय 0. ठीक आहे. या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय अज्युम केले? 0 0 एच, किंवा आपण कधी कधी एचच्या ऐवजी झेड अज्युम करतो. काय फरक पडत नाही. इथं एचच्या ऐवजी झेड अज्युम करा, काय फरक पडत नाही. या पॉइंटचा झेड कोऑर्डिनेट काय? झेड किंवा एच. आता याचे कोऑर्डिनेट्स तुमच्याकडे आहे, याचे कोऑर्डिनेट्स तुमच्याकडे आहे. मग आर बार कसा मिळणार? आर बार विल बी सेकंड पॉइंट कोऑर्डिनेट्स मायनस 1 फर्स्ट पॉइंट कोऑर्डिनेट्स. हा आर बार मिळाला. नंतर मग आर बार वरून ए आर कॅप मिळतो. ठीक आहे. त्या आर बार वरून मॅग्निट्यूड मिळते आर. मग कोणता फॉर्म्युला वापरायचा? हा फॉर्म्युला वापरायचा. बघा कळतंय की नाही? रो एस डी एस 4πε0 आर स्क्वेअर. लाईन चार्जच्या डेरिव्हेशनच्या बाबतीत हा फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे. लाईन चार्ज कुठे ठेवला होता? झेड ऍक्सिस वर. हा डीएल कुठे? डिफरन्शियल लेंथ कुठे? हा लाईन चार्ज कुठे ठेवलेला आहे? अजून काय केलंय आपण? झेड ऍक्सिस वर. म्हणून इथं काय, या डेरिव्हेशन मध्ये काय येणार? डी झेड इथे लिहावा लागेल. हाच जर लाईन चार्ज एक्स ऍक्सिस वर असता हा चार्ज, तर इथं डीएलच्या जागेवर काय आला असतं? डीएक्स आला असता. कळतंय? ठीक आहे ना? आता इथं बघा, हा डीएस कुठे ठेवलेला आहे? हा एक्स वाय प्लेन मध्ये ठेवलेला आहे. म्हणजेच कोणाशी परपेंडिक्युलर आहे? झेड ऍक्सिसशी परपेंडिक्युलर आहे की नाही गौरी? हो सर. हा डीएस कुठे ठेवलाय? अशा ठिकाणी ठेवलाय. मग त्याची डायरेक्शन काय? ह्या सरफेसची, इन्फानाइट सरफेस चार्जची, त्या सरफेसला परपेंडिक्युलर डायरेक्शन कोणती? झेड आहे ना? झेड आहे. ओके. मग हा सरफेस कोणता झाला? डीएस झेड बार. कळतंय का? मग हा डीएस झेड बार झाला. मग आता डीएस झेड बार काय असतो कार्टेशियन मध्ये? डीवाय इंटू डीएक्स इंटू डीवाय. सिलेंड्रिकल मध्ये काय असेल? उरलेल्या दोन डिफरन्शियल लेंथ मल्टिप्लाय करा. उरलेल्या दोन डिफरन्शियल लेंथ कोणत्या आहे? डी आर इंटू दुसरी कोणती आहे? आर डी फाय. आर डी फाय हा झाला डीएस झेड बार आणि ए झेड कॅप. डायरेक्शन ए झेड कॅप. मग आता हा कुठं पुट करायचा? या फॉर्म्युल्यामध्ये डीएस च्या जागेवर तो पुट करायचा. डी आर इंटू आर डी फाय. ठीक आहे. मग इथं पुट करून ते डेरिव्हेशन सॉल्व्ह करत गेलं तर तुम्हाला शेवटला काय फॉर्म्युला मिळतो? हा फॉर्म्युला मिळतो बघा. E bar due to infinite surface charge is equal to rho s upon 2 epsilon 0 a n cap. आता आपला फॉर्म्युला तसा हा आलेला आहे कारण तुमचा इन्फानाइट सरफेस चार्ज एक्स वाय प्लेन मध्ये अज्युम केलाय. म्हणून असा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला. पण तुम्हाला असं विचारलं का इन जनरल
इन जनरल फॉर्म्युला काय असेल? इन जनरल म्हणजे काय? आता तुमच्या डेरिव्हेशन मध्ये काय केलेलं होतं? इन्फानाइट सरफेस चार्ज कुठे ठेवलाय? हा सरफेस चार्ज हा एक्स वाय प्लेन मध्ये ठेवलाय. म्हणजे एक्स वाय प्लेन म्हणजे कोणतं? सपोज हे एक्स असेल, हा वाय असेल आणि हा झेड असेल, एक्स वाय. मग एक्स वाय प्लेन मध्ये तुमचा सरफेस ठेवलाय. आणि नेसेसरी नाही ना तुमचं प्रत्येक वेळेस सरफेस एक्स वाय प्लेन मध्येच असेल. तुमचा इन्फानाइट सरफेस चार्ज असा सुद्धा असेल वाय झेडला, वाय झेड प्लेन मध्ये. त्या केसमध्ये ही त्याची डायरेक्शन झाली. सरफेसची डायरेक्शन काय असते? त्या सरफेसला परपेंडिक्युलर ड्रॉ करून जी काय डायरेक्शन मिळेल ती त्या सरफेसची डायरेक्शन झाली. ठीक आहे, ओके. आता हा फॉर्म्युला कधी आला होता आपला? हा फॉर्म्युला कधी येतो? जर तुमचा सरफेस चार्ज एक्स वाय प्लेन मध्ये ठेवलेला असेल तर. ठीक आहे, जर तुमचा सरफेस चार्ज ह्या प्लेन मध्ये नसेल, समजा तुमचा सरफेस चार्ज एक्स झेड मध्ये, एक्स झेड सरफेस मध्ये असेल, तर त्या केसमध्ये तुमची सरफेसची डायरेक्शन काय झाली? ए वाय कॅप. कारण वाय ऍक्सिस त्याला परपेंडिक्युलर असेल त्या केसमध्ये. जर एक्स वाय प्लेन मध्ये तुमचा सरफेस ठेवलाय तर डायरेक्शन काय झाली? ए झेड कॅप. कारण झेड ऍक्सिस परपेंडिक्युलर आहे याला. आता बघा, एक्स वाय प्लेन मध्ये सरफेस ठेवलाय म्हणून डायरेक्शन काय झाली याची? ए झेड कॅप. कारण झेड ऍक्सिस याला परपेंडिक्युलर सरफेसला, म्हणून फॉर्म्युल्यामध्ये काय आलं? ए झेड कॅप आलं. पण तुमचा सरफेस जर एक्स झेड मध्ये ठेवलाय किंवा वाय झेड मध्ये ठेवलाय तर मग डायरेक्शन वेगळी येईल. पण मॅग्निट्यूड काय येते? मॅग्निट्यूड सेम राहील ना. काय मॅग्निट्यूड? रो एस अपॉन 2 एप्सिलॉन 0. डायरेक्शन फक्त बदलेल. म्हणून त्यांनी काय म्हटलं? इन जनरल. इन जनरल फॉर्म्युला काय होईल? रो एस अपॉन 2 एप्सिलॉन 0 ए एन कॅप. ए एन कॅप काही पण असू शकतो. कार्टेशियनच्या बाबतीत एक्स कॅप, ए वाय कॅप, ए झेड कॅप असू शकतो, किंवा सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये हा ए एन कॅप काय असू शकतो? आयदर ए आर कॅप किंवा ए फाय कॅप किंवा ए झेड कॅप. स्पेरिकल मध्ये काय असू शकतो? हा ए एन कॅप, आयदर ए आर कॅप किंवा ए थिटा कॅप किंवा ए फाय कॅप. कळलं? हा जनरल फॉर्म्युला. ही त्याची मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड सेम आहे बघा, फक्त डायरेक्शन बदलेल. ही डायरेक्शन कशावरून शोधायची? तुमचा दिलेला सरफेस कोणत्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर आहे? परपेंडिक्युलर आहे. आर डायरेक्शनशी परपेंडिक्युलर आहे की फायशी आहे का झेडशी आहे? ती डायरेक्शन इथे टाकायची. समजलं का? गौरी, प्रियंका, गिरीश? हा, समजलं ना? मॅग्निट्यूड सेम राहील, फक्त डायरेक्शन ए एन कॅप तुम्हाला ठरवायचा आहे की ए एन कॅप कोणता घ्यायचा. तो कसा घ्यायचा? तुमचा सरफेस कोणत्या डायरेक्शनशी परपेंडिक्युलर आहे परपेंडिक्युलर. ती डायरेक्शन, परपेंडिक्युलरची जी काय डायरेक्शन असेल ती इथं लिहून टाकायची. आता हे डेरिव्हेशन तुम्ही स्वतः करायचं. कोणतं कोणतं डेरिव्हेशन? ई बार ड्यू टू इन्फानाइट लाईन चार्ज आणि ई बार ड्यू टू इन्फानाइट सरफेस चार्ज. दोन्ही डेरिव्हेशन एक्झाम मध्ये येतात किंवा कमीत कमी एक येतं. थेरी पेपरच्या बाबतीत बोलतोय. ऑनलाईनच्या बाबतीत हे फॉर्म्युल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम असतील. ठीक आहे, आता याच्यावर प्रॉब्लेम सुद्धा आहे बघा. फाइंड आउट द ई बार ड्यू टू लाईन चार्ज सरफेस चार्ज. ह्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय माहिती का? या प्रॉब्लेम मध्ये काय दिलं बघा? प्लेन एक्स इक्वल टू 2 अँड वाय इक्वल टू -3. म्हणजे हा एक सरफेस चार्ज दिलाय. ठीक आहे, त्याच्यावर किती चार्ज आहे? 10 नॅनो कुलम पर मीटर स्क्वेअर. म्हणजे काय दिलाय? हा रो एस सरफेस चार्ज डेन्सिटी तुम्हाला दिली 10 नॅनो कुलम पर मीटर स्क्वेअर. हा तुमचा सरफेस आहे. कुठे ठेवलेला आहे हा सरफेस? हा सरफेस कुठे ठेवलाय? एक्स इक्वल टू 2 अँड वाय इक्वल टू -3 ला तो सरफेस ठेवलाय. म्हणजे समजा ही एक्स आहे, ही वाय आहे आणि ही झेड आहे. x2 कुठे आहे? x2 कुठे आहे? एक्स ही हा एक्स ऍक्सिस जर असेल 0 1 2 आणि y -3 कुठे आहे? हा y ऍक्सिस जर असेल तर उलट्या डायरेक्शनला -y ऍक्सिस झाला. कळतंय? म्हणजे असा तुमचा सरफेस असेल कुठेतरी. ठीक आहे, समजतंय की नाही? आणि त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन झेड असेल मग. ठीक आहे, तुम्हाला काय दिलंय मग? सरफेस चार्ज दिलाय आणि पुढे काय म्हटलंय बघा? इफ द लाईन चार्ज एक्स इक्वल टू 0 झेड इक्वल टू 2. म्हणजे लाईन चार्ज सुद्धा दिलाय. 2 नंबरचा चार्ज पण दिलाय, लाईन चार्ज. लाईन चार्जच्या बाबतीत तुम्हाला काय देतात? काय देतात? रो एल देतात ना. सरफेस चार्जच्या बाबतीत तुम्हाला काय देतील? रो एस देतील. लाईन चार्जच्या बाबतीत रो एल देतात. आता तो किती दिलाय? 10 पाय नॅनो कुलम पर मीटर. कळतंय का? सॉरी, इथं 2 सरफेसेस दिले तुम्हाला, एक्स इक्वल टू 2 आणि वाय इक्वल टू -3.
दोन सरफेस चार्ज दिलेत. रोएस 1 तुम्हाला किती दिलाय 10 नॅनोकुलम पर मीटर आणि ह्या दुसऱ्या सरफेसवर किती चार्ज आहे रोएस 2 आणि तिसऱ्या प्रकारचा चार्ज कोणता दिलाय लाईन चार्ज दिलाय. म्हणजे पहिला सरफेस कोणता दिलाय x=2 म्हणजे x=2 ला ठेवलाय. दुसरा सरफेस कुठे ठेवलाय y=-3 ला आहे. हा दुसरा सरफेस याच्यावर चार्ज आहे. याच्यावर काय आहे चार्ज आहे. आणि तिसऱ्या प्रकारचा सरफेस तुम्हाला तिसऱ्या प्रकारचा चार्ज कसा दिलाय तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये लाईन चार्ज म्हणजे असा लाईन चार्ज. आणि तुम्हाला काय विचारलंय आणि ह्या लाईन चार्ज कुठे आहे x=0 आणि z=2 ला आहे. त्याचा लाईन चार्ज डेन्सिटी तुम्हाला दिली रोयल आणि तुम्हाला काय विचारलंय फाइंड आउट ई बार कोणत्या पॉइंटला 1, 1, -1. ठीक आहे. ड्यू टू दिस 3 चार्ज डिस्ट्रीब्युशन्स 3 प्रकारच्या चार्जेस मुळे 1, 1, -1 ह्या पॉइंटला ई बार किती असेल क्वेश्चन मार्क. मग प्रॉब्लेम सोडवायचा कसा टोटल ई बार = E1 बार प्लस E2 बार प्लस E3 बार. येस समजतंय का भानगे निखिल दिघे गायकवाड श्रद्धा वैष्णवी गायकवाड समजतंय का. हा प्रकारचे चार्जेस दिलेत. x=2 ला एक चार्ज दिलाय सरफेस चार्ज येतो. प्लेन म्हणजे काय प्लेन सीधा शब्द आहे बघा प्लेन्स म्हणजे काय सरफेस चार्ज. x=2 ला तो ठेवलाय. दुसरा सरफेस चार्ज y=-3 ला आहे. दोघांच्या सरफेस चार्ज डेन्सिटी दिल्यात ρs1 आणि ρs2 आणि तिसऱ्या प्रकारचा चार्ज काय दिलाय लाईन चार्ज असा. तो कुठे ठेवलाय x=0 ला आणि z=2 ला. ठीक आहे. आणि त्या लाईन चार्जवर किती चार्ज आहे तर एवढा आहे 10 पाय नॅनोकुलम पर मीटर. आणि तुम्हाला विचारले काय या तिन्ही चार्जेस मुळे 1, 1, -1 ह्या पॉइंटला ई बार किती ड्यू टू दिस 3 चार्जेस. तर मग आपलं नेहमीचं काय असतं टोटल ई बार E1 बार प्लस E2 बार प्लस E3 बार. मग आता E1 चा फॉर्म्युला काय आहे समजा E1 इज ड्यू टू फर्स्ट सरफेस चार्ज. मग फॉर्म्युला काय असतो आपला काय बघा ρs/2ε0 an कॅप कळतंय ना ρs/2ε0 an कॅप. फक्त an कॅप तुम्हाला डिसाइड करायचं आहे. मॅग्निट्यूड सेम आहे फक्त an कॅप डिसाइड करायचं आहे. आता बघा इथं काय केलंय बघा E1 बार कसा मिळवलाय बघा. E1 बार कुणामुळे आहे या पहिल्या सरफेस मुळे ह्या पहिल्या हा कुठं आहे x=2 ला आहे. x=2 म्हणजे काय रे हे बघा जर हा तुमचा x ऍक्सिस असेल हा x हा y आणि हा z x y आणि z तर हा x ऍक्सिस आहे ना. तर मग हा सरफेस घ्यायचा x=2 ला कट करायचा x=2 ला कळतंय का. हा झाला तुमचा x=2 सरफेस. समजा x=3 सरफेस हा x=4 x=1 सरफेस. सपोज आता y ऍक्सिस आहे हा तुमचा y ऍक्सिस आहे. हा हे बोर्ड बघा हे y ऍक्सिस आहे. y=0 ला सरफेस असेल तर y=0 सरफेस y=1 सरफेस y=2 सरफेस. ठीक आहे. दिलंय कुठं तुम्हाला x=2 ला दिले ना पहिला सरफेस x=2 ला. x ऍक्सिस कोणता आहे हा x ऍक्सिस आहे. ठीक आहे. हा तुमचा समजा x ऍक्सिस आहे हा x ऍक्सिस आहे. मग x=2 ला तो सरफेस कट करतोय. आता मला सांगा बरं याची डायरेक्शन काय झाली मग या सरफेसची परपेंडिक्युलर डायरेक्शन काय झाली गौरी IZ नाही ना कसं काय हा सरफेस कुठं आहे x=2 ला आहे. हा x ऍक्सिस आहे x=2 ला सरफेस आहे असा कट करतोय परपेंडिक्युलरी. मग ह्या सरफेसला परपेंडिक्युलर कोणता आहे अरे समजा हा तुमचा x ऍक्सिस आहे का नाही. सपोज हा x ऍक्सिस आहे हा आणि सरफेस तुमचा असा आहे. मी तुम्हाला काय प्रश्न विचारलाय या सरफेसला परपेंडिक्युलर डायरेक्शन कोणती. सरफेस कसा आहे असा सरळ आहे. मग ह्या सरफेसला परपेंडिक्युलर डायरेक्शन कोणती आहे x ऍक्सिस आहे ना. गौरी बरोबर आहे का हो x आहे. हा बरोबर ना. मग डायरेक्शन काय लिहायची मग इथं बघा इथं काय लिहिली डायरेक्शन ax कॅप आहे का नाही. हो माझा तुम्ही प्रश्न विचारणार इथं मायनस का आलं बरोबर आहे का
येस हो. हा, तर मायनस काय येते, समजा हा एक्स ऍक्सिस आहे बघा इथं. ओके, तुमचा सरफेस कुठं आहे, एक्स इक्वल टू 2 ला आहे. समजा इथं 0 आहे, x0, x1, x2, x3, एक्स इक्वल टू 2 ला सरफेस आहे. तुमचा अननोन पॉईंट कुठे आहे बघा बरं, 1 1 -1 ला आहे ना. अरे ई बार कुठे शोधायचंय तुम्हाला गौरी, हो 1 1 -1. -1 हा, मला सांगा आता तुमचा पॉइंट सरफेसच्या ह्या बाजूला आहे का त्या बाजूला आहे. हा तुमचा सरफेस, पॉझिटिव्ह हे बघ, हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा एक्स इक्वल टू 0 इथे समजा, आणि तुमचा सरफेस एक्स इक्वल टू 2 ला आहे. तर तुमचा अननोन पॉइंट सरफेसच्या ह्या बाजूला आहे का ह्या बाजूला आहे. पॉझिटिव्ह साईडला आहे. नाही ना, पॉझिटिव्ह कसं काय, तर तुमचा 1 आहे ना पहिला होती. ऐका ना, एक्स तुमचा सरफेस कुठे आहे, एक्स इक्वल टू 2 ला आहे ना सध्या, आणि तुमचा पॉइंट कोणता आहे, 1 1 -1 आहे ना इथं बघा ना. हा तुमचा पॉइंट कोणता आहे, 1 1 -1 आहे ना. याचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे या पॉइंटचा, सांग बरं, या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे, 1 आहे ना. 1 हा, 1 आणि तुमचा सरफेस कुठे आहे, 2 ला आहे ना. हो म्हणजे त्याच्या पुढे आहे ना, त्या सरफेस त्या पॉइंटच्या पुढे आहे का नाही. हो हा, मग त्याच्यामुळे ह्या सरफेस चार्ज मुळे फोर्स कुठं लागेल, तुमचा पॉइंट इकडे आहे ना, मग इकडेच जाईल ना, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस जाईल का नाही तुमचं सर डायरेक्शन. गौरी बरोबर आहे हो का, समजलं. हो समजलं. समजलं. मला सांगा तुमचा Yes, sir. ह्या पॉइंटचा फर्स्ट कोऑर्डिनेट समजा 3 आहे, इथं 3 आहे समजा, इथं 3 आहे. हा, आणि तुमचा सरफेस कुठे आहे, एक्स इक्वल टू 2 ला आहे. एक्स इक्वल टू 2 ला तुमचा सरफेस पहिला आहे, चार्ज सरफेस. मग आता मला सांगा, मग इथं डायरेक्शन काय येईल, प्लस येईल. हा प्लस एक्स कॅप येईल का नाही. हो. समजलं का रे सगळ्यांना. यस सर. हा, आता मला सांगा E2 बार काय येईल, E2 बार. E2 बार म्हणजे काय, E2 बार इज ड्यू टू सेकंड सरफेस. सेकंड सरफेस कुठे आहे, y इक्वल टू -3 ला सेकंड सरफेस आहे. ठीक आहे, तुमच्या अननोन पॉइंटचा सेकंड कोऑर्डिनेट काय आहे, 1, म्हणजे पॉझिटिव्ह 1, म्हणजे y इक्वल टू 1. कळतंय ना. समजा आता हा तुमचा y ऍक्सिस, समजा हा y ऍक्सिस आहे, हा पॉझिटिव्ह y ऍक्सिस आहे आणि हा निगेटिव्ह y ऍक्सिस आहे, आणि इथं 0 आहे, y इक्वल टू 0 इथे आहे. तुमचा दुसरा सरफेस कुठे आहे, y इक्वल टू 0 ला आहे का 1 ला आहे का 2 ला आहे, कुठे आहे तुमचा सेकंड सरफेस, y इक्वल टू -3 ला आहे. -3. हा, -3. तुमचा पॉइंट कुठे आहे, सरफेसच्या ह्या बाजूला आहे ना, हो की नाही. तुमच्या अननोन पॉइंटचा y कोऑर्डिनेट काय, 1 आहे ना, 1 1 1 हा, मग तुमचा पॉइंट ह्या सरफेसच्या सेकंड सरफेसच्या ह्या बाजूला येतो, म्हणून प्लस AY कॅप येईल ना डायरेक्शन. हो बरोबर आहे का. म्हणून फॉर्म्युला काय झाला, ρs2 डिवाइड बाय 2 एप्सिलॉन 0 AY कॅप. कळलं का गौरी, कळलं का. हा हो सर. हा, मग आता E1 बार कसा मिळाला तुम्हाला कळालं, E2 बार कसा मिळाला तुम्हाला कळालं. आता काय राहिलं तुमचं शोधायचं, E3 बार राहिला. E3 बार एकदा मिळाला तर तुम्ही सगळ्यांची ऍडिशन करायची आणि E बार मिळतो. ठीक आहे ना गौरी. हो सर. आता बघा इथं बघा, आता ρs1 काय दिलं तर तुम्हाला, ρs1 हा ρs1 काय दिलेला आहे इथं बघा, या प्रॉब्लेम मध्ये इथं बघा 10 नॅनो कुलम पर मीटर स्क्वेअर दिलाय की नाही. म्हणून इथं काय लिहिलंय, 10 इंटू 10⁻⁹. आता हा 2 ऍज इट इज इथं आला, आणि एप्सिलॉन 0च्या जागेवर काय लिहिलंय त्यांनी, 10⁻⁹ डिवाइड बाय 36 पाय लिहिलंय का गौरी. हो सर. हा, मग एप्सिलॉन 0ची व्हॅल्यू नेहमी काय घ्यायची, 10⁻⁹ डिवाइड बाय 36 पाय. हा फॉर्म्युला पाठ करा, ही व्हॅल्यू एप्सिलॉन 0 इज ऑलवेज इक्वल टू 10⁻⁹ डिवाइड बाय 36 पाय. असं का बरं घेतो आपण, आपले कॅल्क्युलेशन सोपे जावेत म्हणून. कॅल्क्युलेशन सिंपल. हा बघा, आता हा 10⁻⁹ गेला, हा 10⁻⁹ गेला, आणि तुमचं लगेच पटकन उत्तर आलं, एका मिनिटाच्या आत तुमचं हे उत्तर आलं. तसंच हे कळलं, एप्सिलॉन 0ची व्हॅल्यू काय घ्यायची, 10⁻⁹ डिवाइड बाय 36 पाय. आता E1 मिळाला, E2 मिळाला, आता फक्त E3 राहिला. आता E3 कोणामुळे आहे रे गौरी, सांग बरं, E3 कोणामुळे मिळतो या प्रॉब्लेम मध्ये, सरफेस चार्ज मुळे का लाईन चार्ज मुळे.
गिरीश लाईन चार्ज. लाईन Correct. चार्ज. का बरं? कारण तुम्हाला पहिला चार्ज कोणता दिलाय? सरफेस चार्ज. दुसरा कोणता आहे? तो बी सरफेस चार्ज. तिसरा कोणता दिलाय? लाईन चार्ज दिलाय ना, हो की नाही? हो सर. आता लाईन चार्जचा फॉर्म्युला काय आहे रे? लाईन चार्जचा फॉर्म्युला सांगा बरं मला काय आहे? ई बार ड्यू टू इन्फानाइट लाईन चार्जचा फॉर्म्युला काय सांगा? आता स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला, सांगा पटकन वाचून. गौरी. Is equal to rho L divided by 2 pi epsilon 0 epsilon 0 into R into A cap AR cap. हा फॉर्म्युला काय आहे? ई बार इक्वल टू रो एल अपॉन 2 पाय एप्सिलॉन 0 आर ए आर कॅप. कळलं ना? हो. ई बार इज इक्वल टू रो एल डिवाइड बाय 2 पाय एप्सिलॉन 0 आर ए आर कॅप. हा कशाचा फॉर्म्युला आहे? ई बार ड्यू टू इन्फानाइट लाईन चार्ज डिस्ट्रीब्युशन. आता तिसरा टाइपचा चार्ज प्रॉब्लेम मध्ये दिलाय त्यांनी, लाईन चार्ज. एक्स ची लाईन कुठे ठेवलेली आहे? एक्स इक्वल टू 0 ला आणि झेड इक्वल टू 2 ला. ठीक आहे, ठीक आहे ना? आता बघा सरफेसच्या बाबतीत किती कोऑर्डिनेट देतात ते सांगा बरं. सरफेसच्या बाबतीत किती कोऑर्डिनेट द्यावे लागतात? फक्त एक कोऑर्डिनेट सफिशियंट आहे ना, एक्स इक्वल टू 2. बरोबर आहे का गौरी? हो सर. हा. लाईन चार्जच्या बाबतीत किती कोऑर्डिनेट द्यावे लागतात? लाईनच्या बाबतीत 2 कोऑर्डिनेट. हा. आणि पॉइंट, एखाद्या पॉइंटच्या बाबतीत किती कोऑर्डिनेट द्यावे लागतात? पॉइंटच्या बाबतीत 3 ना. हो. हा. एखाद्या पॉइंटला किती कोऑर्डिनेट्स असतात? 3 कोऑर्डिनेट असतात, एक्स वाय झेड. लाईनला किती कोऑर्डिनेट असतात? 2च असतात. आणि सरफेसला किती असतात? 1च असतात. एवढं तुम्ही कायमचं लक्षात ठेवा. तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेम मध्ये जर पॉइंट दिला तर 3 कोऑर्डिनेट त्यांना द्यावे लागतात. ठीक आहे. जर लाईन दिली, एखादी लाईन दिली, तर तुम्हाला 2च कोऑर्डिनेट लाईनचे मिळतात आणि 2च असतात. लाईनला 2च कोऑर्डिनेट असतात. आणि सरफेसच्या बाबतीत 1च कोऑर्डिनेट कोणता तरी एक असतो. एकच असतो सरफेसला कोऑर्डिनेट. एक्स इक्वल टू 0 असेल किंवा एक्स इक्वल टू 1 असेल किंवा एक्स इक्वल टू -10 असेल किंवा झेड इक्वल टू 0, 1, -10 किंवा वाय. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, पॉइंटला 3 कोऑर्डिनेट असतात, लाईनला 2 कोऑर्डिनेट असतात आणि सरफेसला 1च कोऑर्डिनेट असतो. ठीक आहे. आता तिसरा आपण E3 बार बघूया काय केलं यांनी. E3 बारचा फॉर्म्युला इथं लिहिलाय बघा त्यांनी. E3 बार इज इक्वल टू रो एल अपॉन 2 पाय एप्सिलॉन 0 आर. आता आपण आर कसा लिहितो? असा लिहितो. त्यांच्या रेफरन्स बुक मध्ये ते रो लिहितात, ए आर कॅप असा आपण फॉर्म्युला लिहितो. रो एल अपॉन 2 पाय एप्सिलॉन 0 आर ए आर कॅप. आता याच्यामध्ये काय काय दिले रे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये? गौरी, रोएल दिलाय का आपल्याला? हा रोएल दिलाय का? गिरीश, गायकवाड, वैष्णवी, अरे रोएल दिलाय का आपल्याला? आता हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. रोएल आपल्याकडे आहे का? लाईनच्या डेन्सिटी आहे का? प्रतीक्षा, राऊत, हा रोएल दिलाय का आपल्याला? राऊत आहे ना सर, दिलाय ना. हा. काय तो सांग बरं, या प्रॉब्लेम मध्ये काय रोएल? हे बघा इथे दिलाय बघा. हा. काय? 10 पाय नॅनो कुलम पर मीटर. हा. मग आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये रोएल आपल्याला दिलाय. बरं, 2 पाय आपल्याकडे दिलाय का? 2 पाय आपल्याला 2 पाय हा कॉन्स्टंट आहे. एप्सिलॉन 0 किती घ्यायचा रे? 10⁻⁹ divided by 36. करेक्ट. 10⁻⁹ डिवाइड बाय 36 पाय इथं घेतलाय बघा. हे बघा 10 पाय रोएल दिलाय, तो इथं घेतला, ठीक आहे. नंतर 2 पाय ऍज इट इज आणि एप्सिलॉन 0 एवढा घेतलाय. राहिलं काय शिल्लक? फक्त आर राहिलाय आणि ए आर कॅप राहिलाय. आर राहिलाय आणि ए आर कॅप शोधायचा. आर आणि ए आर कॅप. आता हा आर आणि ए आर कॅप कसा असतो, काय लिहायचा असतो सांगा बरं गौरी? हा आर काय असतो? आता आपल्या मनावर आहे. हा आर मी असाही लिहू शकतो आणि हा ए आर कॅप मी असाही लिहू शकतो. त्याने काही फरक पडत, सॉरी, असाही लिहू शकतो.
हा जनरली आर काय असतो रे, सांगा बरं. डिस्टन्स वेक्टर येतो. डिस्टन्स वेक्टर असतो. बरं, डिस्टन्स वेक्टर कुठून सुरू होतो आणि कुठं संपतो? समजा डिस्टन्स वेक्टर आहे, इथून सुरू झाला आणि इथं संपला. हा आर बार तुमचा आहे डिस्टन्स वेक्टर. हा कुठून सुरू होतो? तुमच्या चार्ज पासून. मग हा इथं चार्ज असेल आणि हा तुमचा अननोन पॉइंट पी असेल इथं. हा चार्ज कसा असेल? एक तर पॉइंट चार्ज असेल किंवा लाईन चार्ज किंवा सरफेस चार्ज. आता आपल्याला देताना काय दिलाय? हा लाईन चार्ज दिलेला आहे. तो लाईन चार्ज कुठं आहे? कुठे आहे तो लाईन चार्ज? x इक्वल टू 0 आणि z इक्वल टू 2 ला आहे. कुठे हा लाईन चार्ज? हा लाईन चार्ज, हा जो लाईन चार्ज आहे म्हणजे ह्या लाईनवर चार्ज आहे असा. या लाईनवर चार्ज आहे. हा x इक्वल टू 0 आणि z इक्वल टू 2 ला दिला आहे. 2 कोऑर्डिनेट असतात लाईनला. ठीक आहे. मग आता ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय झाले सांगा बरं. ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स, ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला ऑलरेडी दिलेले 1 1 आणि -1. बरोबर आहे का गौरी? हो सर. हा. आता तुम्ही मला सांगा, हा जो पॉइंट आहे इथं पॉइंट, या लाईन इथून सुरू झाली ना, हा आर बार कुठून सुरू झाला? ह्या लाईनच्या ह्या पॉइंट पासून सुरू झाला. ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट सांगा मला. ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट सांगा. या पॉइंटचे 2 कोऑर्डिनेट तुम्हाला माहिती ना, काय? x इक्वल टू 0 आणि z इक्वल टू 2 आहे का नाही? हो सर. कारण कसं, या लाईनचे कोऑर्डिनेट्स काय आहे? लाईनला 2च कोऑर्डिनेट असतात, x इक्वल टू 0 आणि z इक्वल टू 2. म्हणजे ह्या लाईनवर जेवढे पॉइंट्स आहेत, या लाईनवर समजा या लाईनवर हा पॉइंट आहे सपोज, या लाईनचे 2 कोऑर्डिनेट फिक्स आहे, काय? 0 आणि 2. x इक्वल टू 0, z इक्वल टू 2. फक्त राहिला कोणता कोऑर्डिनेट? y कोऑर्डिनेट राहिला. ठीक आहे. आता ही लाईन आर बार जो ड्रॉ केलाय, तो आर बार परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय ह्या लाईन पासून पॉइंट पी पर्यंत. आता ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असतील? x इक्वल टू 0 कॉन्स्टंट आहे, z इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे, आणि याचा जो y कोऑर्डिनेट आहे ना, या पॉइंटचा y कोऑर्डिनेट, 1 हा तो याचा y कोऑर्डिनेट असेल, कारण परपेंडिक्युलर आहे ना. आता ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय झाले मग? 0 1 2 2 0 1 2. करेक्ट 0 1 2. करेक्ट करेक्ट करेक्ट. व्हेरी गुड व्हेरी गुड. मग आता ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला मिळाले, ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेले आहेत. मग आर बार मिळेल का तुम्हाला? हो. आर बार कसा मिळवायचा? Yes. आर बार इज इक्वल टू x2 minus x1. करेक्ट, सेकंड पॉइंट कोऑर्डिनेट्स मायनस फर्स्ट पॉइंट कोऑर्डिनेट्स. तुम्हाला आर बार मिळेल. आर बार मिळाला का मग ए आर कॅप तुम्हाला लगेच मिळतो आणि आर बारची मॅग्निट्यूड आर सुद्धा मिळते. मग तुम्ही काय करायचं? ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून द्यायचं. फॉर्म्युला काय रे गौरी? रो एल अपॉन 2 पाय एप्सिलॉन 0 आर ए आर कॅप. कळतंय का? हा. मग आता हा इथं फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही म्हणशाल, या फॉर्म्युल्यामध्ये सर याच्यात तर हा छोटा आर आहे आणि इथं मग तिकडे कशाला मोठा घेतला? काही फरक पडत नाही. आर छोटा असो किंवा मोठा असो, तो नेहमी डिस्टन्स वेक्टर असतो. मग फॉर्म्युला काय झाला? असा पण फॉर्म्युला लिहू शकतो आपण, रो एल अपॉन 2 पाय एप्सिलॉन 0 आर ए आर कॅप. असा सुद्धा फॉर्म्युला आपण आपल्या भाषेत लिहू शकतो. ई बार इज इक्वल टू ई बार ड्यू टू इन्फानाइट लाईन चार्ज इज इक्वल टू रो एल अपॉन 2 पाय एप्सिलॉन 0 आर ए आर कॅप. त्यापैकी रो एल दिलेला असतो, 2 पाय माहिती आहे, एप्सिलॉन 0 आपण 10⁻⁹ डिवाइड बाय 36 पाय घेतो आणि फक्त आपलं काम असतं आर बार शोधायचा. आर बार शोधला, त्याच्यावरून आर मिळतो मॅग्निट्यूड आणि युनिट वेक्टर, त्या आर बारचा युनिट वेक्टर मिळतो. समजला का रे प्रॉब्लेम? हो सर. येस सर. हा. मग आता तुम्ही